खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनातर्फे माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्या अथक प्रयत्नाने भव्य मेळाव्याचे आयोजन। तरुणांच्या हाताला काम नाही, नवतरुण शिक्षण घेऊन नोकरीसाठी वनवन फिरत आहेत, अशा सर्व तरुणांना स्वर्ण संधी घेऊन आले। खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना व माजी नगरसेवक उमेश बोरगावकर यांच्यातर्फे 23, 24 आणि 25 मे रोजी सलग 3 दिवस नोकरीची स्वर्ण संधी शीर्षकसह तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा। अकाउंट नंबर ओके। नेक्स्ट आपको बचेगा टेक अ सेल्फी, फोटो लेना आपको इसके अंदर, वीडियो उसका आपको भी आप ठीक है वहां आएगा, उससे आपको लाइन 1 लाइन 2 पिन कोड स्टेट सिटी लिख के आएगा, तो आपको पूरा भरना है। नेक्स्ट किया उसका इमिडिएटली तुम्हाला सेकंड बोला पासवर्ड, तो एसएमएस के अंदर ना पासवर्ड के लिए लिखा हुआ, तो वो करके आपको वहां पे लॉगिन करना है। ओके, जब लॉगिन करते हो खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटनेच्या वतीने आपल्या या वेतुरगरपाडा, चिकनघर, खडकपाडा, खांडकरपाडा किंवा काळा तलाव परिसर या परिसरातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा किंवा कल्याण शहरातील सर्वच बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे। हा 3 दिवस आहे, आज आहे, उद्या आहे आणि रविवारी परवा पण आहे। तर माझी आपलं रविवारी जे आपण बोलवलेले आहेत विशेष कॅन्डिडेट, रविवारी या ठिकाणी जे सिव्हिल इंजिनियर आहेत, मेकॅनिकल इंजिनियर आहेत किंवा हॉटेल मॅनेजमेंट आहेत किंवा इतर जे काही हायर क्वालिफाईड आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये ज्यांना जॉबची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी आपण रविवारी सुविधा केलेली आहे। रविवारी त्या 10 ते 12 HR येणार आहेत आणि त्या माध्यमातून त्या जवळजवळ 300 ते 400 500 नोकऱ्या त्या उपलब्ध आपल्याला होणार आहे। आज आपल्याकडे पॅकिंग आणि बाकी अदर जे काही आहे 10वी 12वी किंवा अंडर ग्रॅज्युएटच्या ज्या नोकऱ्या आहेत त्या अवेलेबल आहेत। तर माझी विनंती आहे की आपल्या जी काय आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे आणि एक जी गरज होती, समाजाची जी भूक होती की आम्हाला एक रोजगार मिळावा आणि त्या रोजगार मेळाव्याच्या या माध्यमातून आतापर्यंत मला वाटतं एक 40 ते 50 जणांचा रोजगार झालेला आहे, म्हणजे 1-1.5 तासामध्ये। एक अपेक्षा आहे की आज, उद्या आणि परवा 3 दिवसामध्ये 1000 ते 1200 लोकांना आपण रोजगार देऊ शकतो आणि डायरेक्ट अपॉइंटमेंट लेटर आहे जे आता पेपरलेस डायरेक्ट तुम्हाला मोबाईलवर SMS येणार, तुमचं जॉईनिंग झालेलं आहे किंवा कसं काय त्या बाबतीत। पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि हा प्रोग्राम सक्सेस व्हावा यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।